माझे नाव दिया आहे. त्या दिवशी वडिलांनी असा एक निर्णय घेतला, ज्यामुळे आमच्या आयुष्याला अनपेक्षित कलाटणी मिळाली. त्याच वेळी आईला ताप आला होता आणि आम्ही तिघी बहिणी तिच्या जवळ होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी वडील नेहमीप्रमाणेच त्यांच्या कार्यशाळेत गेले. आईने मोठ्या कष्टाने नाश्ता बनवला आणि आम्ही तिला मदत केली. दिवस नेहमीसारखाच होता. संध्याकाळी वडील घरी परतले, तेव्हा त्यांच्यासोबत एक अनोळखी माणूस होता. तो गडद रंगाचा, उंच होता. त्याच्या चेहऱ्यावरील थकवा आणि हातांवरील तेलकट डाग तो मजूर किंवा मेकॅनिक असल्याचे दर्शवत होते. आईने दरवाजा उघडताच वडील घाईघाईने म्हणाले, "हा राहुल आहे. आपली मोठी मुलगी परीचं लग्न उद्या त्याच्याशी होणार आहे." हे ऐकून आम्ही तिघी स्तब्ध झालो. परी दीदीने थरथरत्या पावलांनी बाहेर येऊन विचारले, "याचा अर्थ काय बाबा? माझं लग्न ठरलं आणि तुम्ही आम्हाला सांगितलंही नाही." वडिलांनी तिच्याकडे डोळे वटारून पाहिले आणि तिला शांत राहायला सांगितले. ते म्हणाले, "जे व्हायचं होतं ते होऊन गेलं आहे." राहुल शांतपणे उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते. आईने पहिल्यांदाच वडिलांशी हळू आवाजात बोलण्याचा प्रयत्न केले. तिने त्यांना समजावून सांगितले, की मुलीच्या लग्नाचा निर्णय इतक्या अचानक घेऊ नका. राहुल काहीतरी बोलणारच होता, तेवढ्यात वडिलांनी चप्पल आपटत ओरडले, "शांत राहा. हे सर्व माझ्या इच्छेनुसारच होणार आहे." त्या रात्री घराचे वातावरण खूप तणावपूर्व होते. परी खोलीत शांतपणे बसली होती. सिया तिला धीर देत होती. मी पण तिच्यासोबत होते. पण तिने काहीही बोलले नाही. फक्त दाराकडे पाहत राहिली. आमचे वडील कठोर, क्रूर आणि द्वेष करणारे होते. आम्ही तिन्ही बहिणी आणि आमची आई असे चौघीजणी त्यांच्यासाठी ओझेच होतो. ते आम्हाला जिवंत व्यक्ती नव्हे, तर वस्तू मानत असत. त्यांच्याकडे बरीच जमीन, कार्यशाळा आणि मालमत्ता असूनही ते आम्हाला साधे कपडे, तुटलेल्या चपला घालायला देत असत. आम्ही जमिनीवर चटई अंथरून झोपत होतो. त्यांना फक्त मुली झाल्याने त्यांचा वंश पुढे जात नाही याचा राग येत होता. आई शांतपणे त्यांचे बोलणे ऐकत असे. तिच्या डोळ्यात अश्रू असत. मी सर्वात लहान असूनही त्यांच्या डोळ्यातील द्वेष मला जाणवत असे. ते आमच्याकडे घाणीसारखे पाहत असत. त्यांनी कधीही आम्हाला प्रेमाने जवळ घेतले नाही किंवा आमच्या चेहऱ्यावर हसू पाहिले नाही. एकदा मी पुस्तके मागितली तेव्हा ते म्हणाले, "वाचून काय होणार? शेवटी मुलींना चूलच पेटवायची असते." त्यानंतर मी कधीही त्यांना काही मागितले नाही. आई म्हणायची, "फक्त एक स्त्रीच धैर्यवान असते." त्यांचे मित्र आणि नोकर त्यांना घाबरत होते. पण आम्ही त्यांच्या सावलीनेही थरथर कापायचो. पाहुणे आले की आम्हाला खोलीत बंद केले जाई, कारण घरात स्त्रिया असणे त्यांच्यासाठी लज्जेचे कारण होते. आई नेहमी दाराच्या मागे रडत असे. एक दिवस मी आईला विचारले, "तुला इतका द्वेष का करतात?" तिने डोके खाली केले आणि म्हणाली, "ते कोणावरही प्रेम करत नाहीत." मला वाटले, की वडील आतून तुटलेल्या आरशासारखे होते. त्यांच्या हृदयात स्त्रियांबद्दल द्वेष भरलेला होता. आईने सांगितले, की लग्नापूर्वी वडिलांना ज्या मुलीवर प्रेम होते, तिने त्यांना सोडून दिले. त्यानंतर त्यांच्या हृदयात विषच राहिले. त्यांनी आईशी लग्न केले, पण ते लग्न त्यांना काटेरी वाटले. आम्ही तिघी बहिणींनी बालपण अनुभवले नाही. आम्ही सतत काम करत होतो आणि आम्हाला हसण्याचीही परवानगी नसे. वडील घरी असताना आम्ही जगत नव्हतो. फक्त भीतीपोटी श्वास घेत होतो. मला माहीत नव्हते, की आमच्या आयुष्यातील सर्वात मोठा अंधार अजून आलेला नव्हता आणि त्याचा पहिला बळी परीदिदी असेल. दुसऱ्या दिवशी सकाळी वडिलांच्याच निर्णयानुसार पंडितजींना लग्नासाठी बोलवले. वडिलांनी परिसरातील फक्त 3-4 लोकांना लग्नाला बोलवले आणि इतरांना माहिती नसावी असे ठरवले. परीदीदीला अग्नीसमोर कपडे घालून बसवले, पण मेहंदी नव्हती, दागिने नव्हते किंवा कोणतीही तयारी नव्हती. राहुलने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातले, तेव्हा तिचे शरीर थरथर कापत होते. लग्नानंतर वडिलांनी लगेच तयारी करायला सांगितली. परी आता निघणार होती. आई म्हणाली, "तुम्ही मुलीला रिकाम्या हाती पाठवत आहात." वडील म्हणाले, "तिला काहीही मिळणार नाही. मी हुंड्याच्या विरोधात आहे." परीदीदीचा चेहरा पिवळा पडला होता. ती वारंवार आमच्याकडे, घराच्या भिंतींकडे आणि आईकडे पाहत होती. जणू शेवटच्या वेळी सर्व काही डोळ्यात साठवत होती. निरोपाच्या वेळी वडिलांनी तिला आशीर्वादही दिला नाही. ते फक्त "चला उशीर होत आहे" असे म्हणाले. दरवाजा बंद झाला आणि परीदीदी आमच्या डोळ्यासमोरून निघून गेली. परीदीदीच्या निरोप समारंभानंतर आमचे घर शांत झाले. आई समजू शकणारी एक भयान शांतता होती. दीदी आता आमच्यात नव्हती, पण तिची रिकामी खोली आम्हाला आठवण करून देत होती. एक आठवडा शांतपणे गेला, दुसरा अस्वस्थतेत. आम्हाला वाटले, की राहुल तिला भेटायला येईल किंवा काही बातमी येईल, पण प्रत्येक दिवस वाट पाहण्यातच गेला. 3 महिने उलटले, तरी परीदीदीची कोणतीच बातमी नव्हती. मी आणि सिया रोज घरासमोर उभ्या राहायचो. एक दिवस सिया म्हणाली, "कदाचित वडिलांनी त्याला सांगितले असेल, की त्याने कधीही परत येऊ नये." मी डोके हलवले.
मग एका संध्याकाळी आईने वडिलांशी बोलण्याची हिंमत केली. ती म्हणाली, "एकदा मी माझ्या मुलीला भेटेन." वडिलांनी अन्नाचा घास बाहेर फेकला आणि टेबलावर हात मारत ओरडले, "तुमची हिंमत कशी झाली माझ्या निर्णयाबद्दल बोलण्याची?" आई हळूहळू म्हणाली, "मी फक्त एक आई आहे. आईचे हृदय तिच्यासाठी तळमळत आहे." आईच्या या शब्दानंतर वडिलांनी काठी उचलली आणि आईला मारहाण करायला सुरुवात केली. वडील रागाने ओरडले, "तुमच्यासारख्या आईने मला मुली जन्माला घालण्यास भाग पाडले." मी आणि सिया धावत गेलो आणि आईला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण वडील आम्हालाही ढकलत राहिले. सिया किंचाळली. वडील फक्त मारतच राहिले. त्यांच्या डोळ्यात रक्त उतरले होते. ते म्हणाले, "जर तुम्ही दोघांनी हे थांबवले नाही, तर माझे नाव दामोदर नाही." त्या दिवशी आईचा हात दुखावला होता. आम्ही तिच्या हाताला पट्टी बांधली, पण ती काही बोलली नाही. जणू काही तर आतून तुटले होते. मी रात्रभर जागी राहिले. आईचा श्वास हळू जात होता. जणू तिला प्रत्येक श्वासात परिस्थिती आठवत होती. काही दिवसानंतर परिसरातील एक स्त्री आमच्या घरी आली आहे आणि हळुवारपणे सांगायला लागली, की परीला शहरापासून दूर राहुलच्या गावात पाठवले आहे. तिला कैदीसारखे ठेवले आहे. हे ऐकून आईचा चेहरा फिका पडला. मी आणि सिया त्या स्त्रीच्या मागे धावलो आणि तपशील विचारू लागलो. पण ती पटकन निघून गेली. आता आई परिदिदीचे नाव दिवस-रात्र घेत असे. कधी-कधी ती एकटीच बोले. मी आणि सियाने आईला खूप सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही स्वतःच लहान मुले होतो. परिनिधीनंतर आईचे अस्तित्व निम्मे झाले होते. मग एक दिवस संध्याकाळ झाली असताना वडील लवकर घरी आले. त्यांच्या चेहऱ्यावर तोच राग होता, पण यावेळी त्यांच्या नजरेत एक निर्णय दिसत होता. सियाचे लग्न पुढच्या आठवड्यात आहे, हे एकच वाक्य त्यांनी उच्चारले आणि आमच्या सर्वांच्या अंगावर काटा आला. सियाने डोके हलवले आणि विचारले, "वडिलांनी कोणाची लग्न ठरवले आहे?" वडिलांनी म्हणाले, "जास्त प्रश्न विचारण्याची गरज नाही. फक्त लग्नाची तयारी करा." आईने अविश्वासाने त्यांच्याकडे पाहिले. ती म्हणाली, "अजून परीची काही बातमी नाही आणि तुम्ही आता सियाला पाठवाल?" वडिलांनी भांडी उचलली आणि जमिनीवर फेकण्यास सुरुवात केली आणि म्हणाले, "ज्याने तिचे नाव घेतले तो सावध राहा. आणि हो, लग्न होणारच." मी माझ्या आईच्या जवळ गेले. "आई, काहीतरी कर सियासाठी." दुसऱ्याच दिवशी तोच माणूस वडिलांसोबत आला, ज्याच्याशी श्रेयाच्या लग्नाचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचे नाव अमित होते. त्याला लिहिता वाचता येत नव्हते. तो कारचे पंक्चर काढण्याचे काम करत असे, ज्याचे वर्तन माझी बहीण सियासाठी कोणत्याही प्रकारचे योग्य नव्हते. आम्हाला एका कोपऱ्यात ठेवून वडिलांनी लग्नाच्या तयारीबद्दल बोलण्यास सुरुवात केली. आई म्हणू लागली, "किमान मुलाला तरी बघा." वडिलांनी तिचे बोलणे कापले आणि म्हणाले, "मी घेतलेला निर्णय कायम राहील. आणि तुम्ही सर्वांनी आपली जीभ बंद ठेवा." त्या रात्री सिया आणि मी छतावर बसलो होतो. सियाने डोके खाली केले आणि सांगितले, "दिया, मी पण परिदीदीसारखीच असेन." मी म्हणाले, "नाही, आपण इथून पळून जाऊ. आईला पण सोबत घेऊन जाऊ." ती हसली आणि म्हणाली, "तू लहान आहेस. हे जग इतके सोपे नाही." आई-वडिलांसमोर एक शब्दही बोलू शकत नाही. लग्नाची तारीख 2 दिवसानंतर निश्चित झाली. यावेळी परिसरात कोणालाही माहिती दिली नव्हती. पंडितजींना शांतपणे बोलावले. यावेळी वडिलांनी आम्हाला नवीन कपडे दिले, पण ते फक्त देखाव्यासाठी होते. लग्नाच्या दिवशी सिया खोलीत शांतपणे बसली आणि लग्नाचे विधी पार पडले. जेव्हा विदाईची वेळ आली, तेव्हा आईला काहीतरी बोलायचे होते, पण वडिलांनी हाताच्या इशाऱ्याने तिला थांबवले. सियाने शेवटच्या वेळी मागे वळून पाहिले. तिच्या डोळ्यात काहीही नव्हते, फक्त शांतता होती. मी दारात गेले, तिचा हात धरला आणि म्हणाले, "तू जात आहेस, पण वचन दे की कधीतरी तू इथे नक्की येशील." तिने डोके हलवले, पण त्यानंतर ती कधीही स्वतःहून आली नाही किंवा तिचा आवाज ऐकू आला नाही. अमित तिला जुन्या बाईकवरून घेऊन गेला आणि आम्ही पुन्हा तिघीतून दोघीच उरलो. लग्नानंतर आई पूर्णपणे कोलमडली होती. कित्येक दिवस तिने काही खाल्ले नाही, कोणाशी बोलली नाही. मी तिच्यासाठी चहा बनवला, औषध दिले, पण ती काहीही बोलली नाही. वडिलांचे वर्तन आता आणखी कठोर झाले होते. काही दिवसानंतर जी स्त्री पूर्वी परिस्थितीची बातमी घेऊन आली होती, तीच पुन्हा परत आली. तिने मला दाराजवळ बोलावले आणि हळुवारपणे सांगितलं, की मुली सियाचा नवरा सुद्धा तसाच आहे, जसा राहुल आहे. तुमच्या वडिलांनी तुमच्या आईकडून आणि तुमच्या बहिणींकडून सूड घेत आहेत. त्यांना स्त्रियांचा द्वेष आहे. मी दार बंद केले. मी खोलीत आले आणि माझ्या आईजवळ बसले आणि म्हणाले, "आई, आता माझ्या लग्नाची पाळी. परीक्षा बनून आली आहे." मी माझ्या वयाच्या त्या दिवसांमध्ये प्रवेश केला होता, ज्यात मुली सहसा स्वप्ने पाहतात. पण मी फक्त एकाच विचाराने अस्वस्थ होते, "आता माझी पाळी आहे का?" एका रात्री आईने अगदी हळू आवाजात सांगितले, की "दिया, जर तुला संधी मिळाली, तर तू कुठेतरी निघून जा. हे घर आता तुझ्यासाठी राहिले नाही."
मी तिचा हात धरला आणि उत्तर दिले, "आई, मग तुझे काय होईल?" आईने डोळे चोरले आणि म्हणायला लागली, "माझ्याकडे आता काय उरले आहे? मुली, तूच उरली आहेस. तुला वाचवावे लागेल." मी स्वतःला धीर दिला, की कदाचित माझे वडील माझ्यासोबत असे करणार नाहीत. एक दिवस वडिलांनी आईला बाजारात पाठवले आणि मला घरी एकटे राहायला सांगितले. मला पहिल्यांदाच घराच्या सर्वात आतल्या कोपऱ्यात जाण्याची परवानगी मिळाली होती. मी ही संधी सोडली नाही आणि कपाटाखाली काही जुनी कागदपत्रे काढायला सुरुवात केली. तिथे काही जुनी कागदपत्रे, लग्नाचे चित्र आणि काही अपूर्ण पत्रे होती, ज्यावर माझ्या आईचे अक्षर होते. तिने कदाचित ते पत्र लिहिण्याचा प्रयत्न केला असावा, पण ते कधीच पूर्ण झाले नव्हते. मी याबद्दल आईला विचारले, "तू ही पत्रे कधी लिहिलीस?" तिला धक्का बसला आणि ती म्हणायला लागली, की तिने कधीतरी मनापासून लिहिले होते, पण कधीही पाठवण्याची हिंमत केली नाही. मी विचारले, "का?" ती म्हणाली, "कारण तुमच्या वडिलांनी आमचे पहिले संबंध तोडून टाकले होते." दुसऱ्या दिवशी परिसरातील एका मुलीच्या लग्नाचा आवाज येऊ लागला. मी माझ्या आईला सांगितले, "आपण लग्नाला जाऊ शकत नाही." तिने शांतपणे डोके हलवले, पण जेव्हा संध्याकाळी वडील आले, तेव्हा त्यांचे शब्द खूप मऊ होते. त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि म्हणाले, "उद्या तू आणि तुझी आई शेजारच्या लग्नाला जात आहात." आम्ही दोघींनी एकमेकांकडे आश्चर्याने पाहिले. मी आनंदी का होते हे माहीत नाही, पण भीती वाटली. पण आमच्याकडे चांगले कपडेही नव्हते. जेव्हा मी माझ्या वडिलांना सांगण्याचे धाडस केले, तेव्हा त्यांनी उत्तर दिले, "नाही, फक्त बाहेर पडा," असे सूचित केले. दुसऱ्या दिवशी सकाळी पलंगावर एक बॅग ठेवली, ज्यात नवीन रेडीमेड कपडे होते. मी ते कपडे घातले. पहिल्यांदाच असे वाटले, की आपण काहीतरी विशेष प्रसंगातला उपस्थित राहणार आहोत. जेव्हा लग्नाचा दिवस आला, तेव्हा आईने मला काळजीपूर्वक तयार केले. माझ्यासाठी ही पहिलीच वेळ होती, जेव्हा मी एखाद्या कार्यक्रमाला जात होते, तेही वडिलांच्या परवानगीने. आई माझ्या केसांबद्दल वारंवार विचारत होती. मी तिचा हात धरला आणि म्हणाले, "आई, सर्व काही ठीक आहे." तिच्या डोळ्यात एक विचित्र भीती आणि एक प्रार्थना होती. जेव्हा आम्ही लग्नाच्या घरात पोहोचलो, तेव्हा तिथे एक वेगळेच जग होते. दिव्यांनी हसणाऱ्या स्त्रियांनी आणि सौंदर्याने नटलेले एक मोठे अंगण आमच्यासाठी अनोळखी होते. आईने माझा हात घट्ट धरला होता. आम्हाला महिलांच्या भागात बसवले होते. मी एका कोपऱ्यात बसले. आई माझ्यासोबत होती. आम्ही दोघी बाकीच्या स्त्रियांकडे शांतपणे पाहत राहिलो. मी नेहमीच असे वातावरण दुरून पाहिले होते, जवळून कधीच नाही. पहिल्यांदाच हृदयात एक विचित्र इच्छा जागृत झाली. माझी इच्छा आहे, की माझे आयुष्य एखाद्या दिवशी असेच असावे. हशा आणि रंगाचे लग्न सुरू झाले. त्यानंतर सरपंचाची मुलगी स्टेजवर सजून बसली. तिचा वरही तिच्यासोबत होता. उंच, गोरा, देखणा आणि चांगले कपडे घातलेला. त्याला पाहून मी माझ्या मनात विचार केला, माझी इच्छा आहे की कोणीतरी मला त्याच्या आयुष्यात असे समाविष्ट करावे, जो मला आदर देईल, मला माणूस म्हणून समजून घेईल. आता मी विचार करत होते, तेवढ्यात मला अचानक जाणवले, की कोणीतरी माझ्याकडे पाहत आहे. डोळे वर करून पाहिले तर समोर उभा असलेला तरुण मुलगा माझ्याकडे पाहत होता. त्याने सभ्य कपडे घातलेले होते आणि त्याच्या चेहऱ्यावर मृदू आणि शांत भाव होते. मी माझे डोळे खाली केले, पण हृदयाचे ठोके वाढले होते. आईने विचारले, "काय झाले?" मी म्हणाले, "काही नाही." थोड्या वेळाने तो मुलगा पुन्हा आमच्या दिशेने आला. यावेळी तो त्यांच्यासोबत एक वृद्ध स्त्रीला घेऊन आला होता. ती माझ्या आईजवळ येऊन थांबली आणि त्यांना नमस्कार केला. ती म्हणाली, "बहीण, तुम्ही दामोदरजींची पत्नी आहात का?" आईने थोडे संकोचले आणि हो म्हणाली. ती म्हणाली, "मी सरपंचाच्या मित्राची पत्नी आहे आणि हा माझा पुतण्या रोहन आहे. आम्ही तुमच्या मुलीला पाहिले. आम्हाला ती खूप आवडली." हे ऐकून आईला धक्का बसला आणि तिने माझ्याकडे पाहण्यास सुरुवात केली. माझ्या हृदयाचे ठोके आता आणखी तीव्र झाले होते. ती बाई पुन्हा वळली आणि म्हणायला लागली, "आम्ही तुमच्या घराशी संबंध जोडू इच्छितो. जर तुम्ही आम्हाला परवानगी दिली तर." याआधी आई काही बोलणार, अचानक तिला वडिलांची आठवण झाली. ती पटकन म्हणाली, "बहीण, आम्हाला उशीर होत आहे. आम्हाला जायचे आहे." आम्ही पटकन निघालो. मला माहीत आहे की या कार्यक्रमात मी घालवलेला वेळ माझ्या आयुष्यातील एक अनमोल क्षण बनला आहे. परत आल्यावर आई काहीच बोलली नाही. पण घरी पोहोचताच तिने अचानक माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणायला लागली, "मुली, या जगात अजूनही चांगले लोक आहेत." मी शांत होते, पण हृदयात बरेच प्रश्न होते. थोडी भीती आणि थोडी आशा होती. दुसऱ्या दिवशी दुपारी दारावर थाप पडली. मी खोलीत होते. आईने दरवाजा उघडला. ती स्त्री आणि रोहनचे पालक पुन्हा दारावर उभे होते. ती म्हणाली, "आम्ही काल तुमच्याशी बोललो. आता संबंध आणले आहे. जर दामोदरजी तयार असतील, तर आम्ही त्यांच्याशी बोलतो."
वडील घरी नव्हते. आईने पटकन दरवाजा बंद केला आणि म्हणाली, "तुम्ही इथून निघून जा. जर माझा नवरा आला तर खूप वाईट होईल." ती बाई म्हणायला लागली, "बहीण, आम्ही इथे आदराने आलो आहोत. कोणीही तुम्हाला जबरदस्ती करत नाही. आम्हाला तुमची मुलगी आवडली आहे आणि तिचे आयुष्य उद्ध्वस्त होत असलेल्या घरातून तिने बाहेर यावे अशी आमची इच्छा आहे." आई फक्त एकच गोष्ट म्हणाली, की "तुम्ही खूप दयाळू आहात, पण तुम्ही माझ्या पतीसमोर येऊ नका." त्यांना समजावून ते निघून गेले. पण संध्याकाळी वादळ आले. वडिलांना कळले होते ते घरी आले आणि त्यांचा राग नियंत्रणाबाहेर गेला. त्यांनी मला खोलीतून बाहेर ओढले आणि म्हणायला लागले, "तुम्ही तुमच्या मुलीला लग्नात जाऊन मुलांना फसवणे शिकवले होते का?" मी रडत राहिले. मी म्हणाले, "वडील, मी काहीही केले नाही." त्यांनी मला मारहाण करण्यास सुरुवात केली. आईने मध्यभागी येऊन थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण वडिलांचा हात तिच्यावरही उठला. बघता-बघता संपूर्ण घर एक रणांगण बनले. 2 दिवसानंतर तेच लोक पुन्हा आले. यावेळी रोहनही त्यांच्यासोबत आला होता. त्याच्या डोळ्यात तीच विनंती होती, जी मी स्वतःला मुक्त करण्यासाठी पाहिली होती. पण यावेळी वडिलांनी मर्यादा ओलांडल्या होत्या. घराच्या दारातच त्यांचा अपमान करून त्यांना सर्वांना बाहेर काढले. आम्ही पुन्हा एकदा एकटे राहिलो. रोहन नावाचा तो मुलगा. त्याने मला माणूस मानले. कदाचित एखाद्याने मला पहिल्यांदाच पाहिले असेल, केवळ एक मुलगी म्हणून नव्हे, तर एक पूर्ण व्यक्ती म्हणून. मी विचार करत होते, की हे स्वप्न आहे, की काहीतरी नवीन आहे. रोहनच्या पालकांनी ते सर्व केले, जे लोक चांगल्या नात्याची अपेक्षा करतात. ते मृदू शब्दात बोलले, आदराने वागले आणि आपली इच्छा लादण्याऐवजी वडिलांकडून परवानगी मागितली. पण आम्हाला हे चांगलेच माहीत होते, की आमच्या घराची उंबरठा ओलांडणे इतकं सोपं नाही. लग्नात पहिल्यांदा भेटलेल्या रोहनची आई पुढच्या आठवड्यात पुन्हा आली. यावेळी तिच्यासोबत तिची मोठी बहीण आणि रोहनची आई होती. तिच्या हातात मिठाईचा बॉक्स होता आणि तिच्या चेहऱ्यावर आशा होती. ती पुन्हा म्हणाली, "बहीण, आम्हाला तुमची मुलगी दिया खूप आवडली आहे. आम्ही एक संबंध आणला आहे. आम्ही तुमचा आणि मुलीचाही आदर करू." आईचा चेहरा पांढरा पडला. ती हळू म्हणायला लागली, "माझे पती घरी नाहीत आणि जर ते आले तर?" रोहनच्या आईने तिचे बोलणे कापले आणि सांगितले, "आम्ही कोणत्याही अपमानासाठी इथे आलो नाही. आम्हाला दिया सुरक्षित आणि आनंदी राहावी अशी इच्छा आहे आणि आम्हाला जे काही दिसले ते आम्हाला आवडले." मी खोलीच्या मागे उभी राहून सर्व काही ऐकत होते. जेव्हा मी तिच्याकडे पाहिले, तेव्हा रोहनही तिच्यासोबत होता. त्याचे डोळे खाली होते, पण हा निर्णय त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. दाराचा मोठा आवाज होऊन उघडला. वडील आले होते. कदाचित परिसरातील कोणीतरी त्यांना सांगितले असेल, की त्यांच्या अनुपस्थित त्यांच्या घरी काही लोक आले होते. वडील ओरडले आणि म्हणाले, "तुम्ही ते काय तमाशा लावला आहे? माझ्या परवानगीशिवाय माझ्या घरात घुसले आहात." रोहनच्या वडिलांनी प्रकरण हाताळण्याचा प्रयत्न केला. "भाऊ, आम्ही तुमच्या मुलीसाठी एक नाते घेऊन आले आहोत. कृपया आमचा मुद्दा समजून घेण्याचा प्रयत्न करा." वडिलांनी धक्का दिला आणि म्हणाले, "कोणाचे नाते? माझी मुलगी." त्यांनी माझ्याकडे पाहण्यास सुरुवात केली आणि म्हणायला सांगितले, "तुम्ही पुरुषांना फसवणे शिकला आहात." ते माझ्याकडे गेले आणि काहीही न बोलता मला थप्पड मारली. मी घाबरून गेले. आई मध्यभागी आली आणि म्हणायला लागली, "तुम्ही काय करत आहात हे? हे लोक आदराने आले आहेत. त्यांच्या हे लोक आदराने आले आहेत. त्यांचे ऐका." वडिलांनी आईलाही ढकलले आणि म्हणायला लागले, "आज तुमच्यामुळे मला हा दिवस पाहावा लागतोय. एक-एक करून माझ्या डोक्यावर चढत आहात." रोहन काही पावले पुढे आला आणि म्हणाला, "काका, आम्ही काहीही चुकीचे केले नाही. मी फक्त सभ्यतेने संबंध आणायला आलो आहोत." वडिलांनी त्याच्याकडे बोट उंचावले आणि म्हणायला लागले, "तुम्ही इथून निघून जा. तुम्ही पुन्हा कधीही माझ्या घराच्या उंबरठ्यावर येऊ नका आणि जर आलात तर मी पोलिसांना बोलावीन." रोहनच्या आईनेही डोळे खाली केले आणि हळुवारपणे सांगितले, "आम्ही फक्त आमच्या मुलाच्या आनंदासाठी आलो आहोत. तुम्हाला इच्छा असेल तर आम्ही परत जातो." वडील पुढे गेले आणि त्यांच्या हातातून मिठाईचा बॉक्स हिसकावून घराबाहेर फेकला आणि म्हणाले, "आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून बाहेर पडा." ते सर्व परत गेले. मी दार बंद केले, पण आतले वादळ अजूनही थांबले नव्हते. वडिलांनी मला खोलीत ढकलले आणि सांगायला सुरुवात केली, "तुझी हिंमत कशी झाली? मी तुम्हाला बाहेर पाठवणे बंद केले होते. मग हा तमाशा कसा वाटला?" मी रडत होते आणि म्हणाले, "वडील, माझी चूक नाही. मला काहीच माहीत नव्हते." वडिलांनी जोरात दरवाजा बंद केला आणि माझ्या हातांवर काठ्या मारल्या. आई मध्यभागी आली आणि म्हणायला लागली, "फक्त थांबा. ही तुमची मुलगी आहे, निर्दोष आहे. लहान मुलगी आहे." वडील म्हणाले, "मुलगी, मुलगी नाही.
हे आपल्या कुटुंबाच्या सन्मानावरचा डाग आहे. मला त्यांनी दरवाजाला कडी लावली आणि मला आणि माझ्या आईला आत बंद केले. आम्ही रात्रभर बंद राहिलो. आईने माझा हात धरला. तो मारहाणीमुळे निळा पडला होता. आईने मला क्षमा करण्यास सांगितले. मी काहीतरी करू शकले असते, तर मी तुला वाचवले असते. मी माझ्या आईचा हात धरला आणि म्हणाले, "तुमचा दोष नाही आई. आपण फक्त एका तुरुंगात बंद आहोत." सकाळी दरवाजा उघडला आणि आम्हाला बाहेर जाण्याची परवानगी होती. काहीही घडले नाही असे दाखवून बाबा शांत होते. मी स्वयंपाकघरात आईबरोबर काम करण्यास सुरुवात केली, पण रोहनचा चेहरा पुन्हा पुन्हा माझ्या मनात येत होता. दुसऱ्या दिवशी ती स्त्री जी नेहमी भीक मागण्यासाठी येत असे, ती पुन्हा आली. तिने हळुवारपणे माझ्या हातात एक कागद दिला आणि म्हणायला लागली, "मुली, तो रोहन नावाचा मुलगा पुन्हा पुन्हा संबंधासाठी येत आहे. त्याला तुझ्याशी काहीतरी बोलावे लागेल. त्याने मला सांगितले आहे, की मी हा संदेश तुला देतो." मी तो कागद उघडला. त्यात लिहिले होते, "दिया, मी रोहन आहे. तुला पहिल्यांदा पाहूनच मी माझ्या हृदयात बसलो आहे. मला माहीत आहे, की तू काही अडचणीत आहेस आणि मला तिथून तुला बाहेर काढायचे आहे. हा मोबाईल पाठवला आहे, जेणेकरून आपण बोलू शकू. जर तू तयार असशील, तर मी तुला स्वीकारण्यास तयार आहे. फक्त एकदा हो म्हण." मी तो कागद गुंडाळला आणि कपाटात ठेवला. मला समजले, की जे काही सुरू झाले होते, ते आता थांबणार नाही. माझ्या वडिलांच्या अत्याचारापेक्षा मला आता माझ्या मनाची भीती वाटत होती. कारण मनात एक नवीन विचार, एक नवीन शक्यता जन्म घेत होती. मी पहिल्यांदाच आयुष्यात एखाद्यावर विश्वास ठेवण्याचा विचार केला. शेवटचे काही दिवस अशाच प्रकारच्या गोंधळात गेले होते. रोहनच्या संदेशामुळे माझ्या हृदयात एक नवीन खळबळ उडाली होती आणि वडिलांच्या अत्याचारामुळे मला असह्य वाटत होते. मग तो दिवस आला, जेव्हा आमच्या किंचाळ्यांचा आवाज भिंतीतून बाहेर आला आणि तो रस्त्यावर ऐकू आला, ज्यामुळे रस्त्यावर गोंधळ सुरू झाला. संध्याकाळ होती. आई स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होती. मी साफसफाई करत होते आणि वडील अंगणात बसून सिगारेट पीत होते. अचानक दारावर जोरात थाप पडली. दरवाजा उघडा. आम्ही दोघे घाबरलो. वडिलांनी क्षणभर सिगारेट विझवली आणि दरवाजा उघडला. 2 सैनिक आणि एक निरीक्षक बाहेर उभे होते. ते म्हणाले, "या घरात महिलांवर छळ होतो आहे, अशी आम्हाला माहिती मिळाली आहे. आम्हाला दामोदरला अटक करावी लागेल." आश्चर्य आणि संताप वडिलांच्या चेहऱ्यावर एकत्र दिसले. ते म्हणाले, "माझ्या विरुद्ध कोण आहे?" इन्स्पेक्टरने कठोर शब्दात सांगितले, की "तुमच्या स्थानिक लोकांनी तक्रार केली आहे. आम्ही घराच्या महिलांकडून निवेदन घेऊ. आमच्यासोबत या." प्रथम वडिलांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांच्या दबावावर त्यांना हातकडी घालण्यास भाग पाडले होते. त्यांच्या चेहऱ्यावरच्या रागापेक्षा त्यांना आश्चर्य वाटले. कोणीही त्यांच्या विरुद्ध बोलण्याची हिंमत कशी काय करू शकेल? परिसरातील काही लोक दारातून डोकावत होते. काही मुले टाळ्या वाजवत होती आणि आम्ही दोघी दाराच्या मागे उभे होतो. आईचा चेहरा काही क्षणांसाठी आरामशीर दिसला, पण ताबडतोब तो अस्वस्थतेत गेला. दुसऱ्या दिवशी आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये बोलावण्यास आले. आईने आपल्या पतीविरुद्ध निवेदन करावे अशी पोलिसांची इच्छा होती. इन्स्पेक्टरने खुर्ची खेचली आणि आईला बसवले आणि म्हणाला, "बहीण, तुमच्या मुलींच्या ओरडण्याचा आवाज परिसरात गेला आहे. आम्हाला सर्व काही माहीत आहे. आता तुम्ही सत्य सांगण्याची वेळ आली आहे." मी दाराच्या बाहेर बसले होते. सर्व काही ऐकत होते. माझे हृदय धडधडत होते. मला आईने वर्षानुवर्षे घडत असलेल्या सर्व गोष्टी सांगाव्यात अशी माझी इच्छा होती. मी प्रार्थना केली, की आज माझी आई सर्व काही सांगेल. निरीक्षक पुन्हा म्हणाले, "तुमच्या पतीने मुलीला छळले आहे. पत्नीवर हात उचलतो. आम्हाला सत्य सांगा, जेणेकरून आम्ही न्याय करू शकू." आई काही क्षण शांत होती. मग डोके खाली केले आणि म्हणाली, की "माझ्या पतीची वागणूक थोडी कठोर आहे, पण तो एक वाईट व्यक्ती नाही. घराची चर्चा बाहेर जाते म्हणूनच लोक आरोप करत आहेत." इन्स्पेक्टर एका क्षणानंतर शांतपणे म्हणाला, की "तुम्ही आत्मविश्वासाने म्हणत आहात, की तो तुमच्यावर किंवा तुमच्या मुलींवर हात उचलत नाही." आई म्हणाली, की "कधी-कधी ते रागाच्या भरात थोडेसे कठोर बोलतात, पण मारहाण करणे हे चुकीचे आहे." हे ऐकून मैदान माझ्या पायाखालून सरकले होते. दाराच्या मागे उभे असलेले हे सर्व ऐकून मला आश्चर्य वाटले. रात्री माझ्या जखमांवर पट्ट्या बांधणारी आई, जी मला "मी तुला वाचवते" असे म्हणायची होती, आज ती सर्व काही नाकारत होती. परतल्यावर आई आणि वडील एकत्र आले. वडिलांचा त्यांच्या डोळ्यात समान अभिमान होता. त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि धक्का बसला. ते म्हणाले, की "मला समजले, की मी असे का म्हणायचो.
की तुम्ही काहीही करू शकत नाही. मी तुम्हाला विकून सुटेल. मी माझ्या आईकडे पाहिले, पण तिने माझ्या डोळ्यातून डोळे चोरले. ती खोलीत प्रवेश करताच वडिलांनी दार बंद केले आणि म्हणाले, की "तुम्ही दोघींनाही वाटते, की पोलीस माझ्या विरुद्ध उभे राहतील. मी या परिसरात 30 वर्षे घालवली आहेत." आई शांतपणे उभी होती. मी आईला विचारण्याचे धाडस केले, की "तू हे का केलेस? तू हे खोटे का बोललेस?" ती क्षणभर गप्प राहिली. मग हळू दिया म्हणाली, "जर मी सत्य सांगितले असते, तर तुमचे वडील कधीही परत आले नसते आणि तुमचे लग्न कायमचे थांबले असते. ही रोहनची बाब आहे." "होय." "जर तुमच्या वडिलांना शिक्षा झाली असती, तर त्यांची हट्टीपणा आणखी वाढला असता. तो तुम्हाला कोणावरही आनंदी पाहू पाहू इच्छित नाही. मी सत्य लपवले जेणेकरून तुम्ही जगू शकाल. मी काहीही बोलू शकले नाही. खोलीच्या एका कोपऱ्यात फक्त शांतपणे बसले. पोलीस स्टेशनमधून परत आल्यावर घरात सर्व काही पूर्वीसारखेच झाले. पण माझ्या आत काहीतरी बदलले होते. आईचे खोटे बोलणे ऐकून हृदय एका बाजूला मोडत होते आणि दुसऱ्या बाजूला काहीतरी समजू लागले. तिने माझ्या संरक्षणासाठी खोटे बोलले. पण या खोट्यामुळे मला एक संधी मिळाली. मला ही संधी गमवायची नव्हती. काही दिवस वडील नेहमीप्रमाणेच जायचे. मी माझ्या आईबरोबर घरगुती कामात राहिले. पण माझे डोळे बऱ्याचदा रस्त्यावर कोपऱ्यावर राहिले. जिथे ती स्त्री भीक मागत होती, जिने मला रोहनचा संदेश दिला होता. बाई पुन्हा आली. उष्णता खूप वेगवान होती, ज्यामुळे तिला घाम फुटला होता. आईने तिला आत बोलावले, पाणी दिले आणि थोडेसे अन्न दिले. ती तिच्या आईशी बोलू लागली आणि मला हावभावाने कॉल करण्यास सुरुवात केली. ती म्हणू लागली, की ती मुलगी तुमच्यासाठी काहीतरी घेऊन आली आहे. तिने तिच्या फाटलेल्या जुन्या बॅगेतून एक लहान पॅकेट बाहेर काढले आणि गुप्तपणे मला माझ्या हातात धरले. "हा मोबाईल आहे," असे म्हणू लागले. "रोहनने पाठवला आहे आणि एक पत्र देखील आहे. आपण बाकीचे स्वतःला समजून घ्या." मी पटकन माझ्या कपड्यांमध्ये पॅकेट लपवले आणि पाणी देण्याच्या बहाण्याने खोलीत आले. दरवाजा बंद केला आणि पॅकेट द्रुतपणे उघडले. त्यात एक लहान मल्टीमीडिया फोन होता आणि तेथे एक पत्र देखील होते, ज्यावर स्पष्ट अक्षरात लिहिले होते, "दिया, मी रोहन आहे. तुला पहिल्यांदा पाहूनच मी माझ्या हृदयात बसलो. मला माहीत आहे की तू अडचणीत आहेस आणि मला तेथून तुला मिळवू इच्छित आहे. हा मोबाईल पाठवला आहे, जेणेकरून आम्ही बोलू शकू. जर आपण तयार असाल तर." जेव्हा मी मोबाईल चालू केला, तेव्हा मला एक कॉल आला. रोहनचे नाव पडद्यावर चमकत होते. हात थरथर कापू लागले. तरीही कॉल घेतला. काही काळ शांतता. मग रोहन म्हणू लागला, की "आपण ठीक आहात का?" मी फक्त हो म्हणाले. तो म्हणाला, की "तुमच्या वडिलांनी दुसरे काहीही केले नाही. आता तिला तिथून बाहेर काढण्याची वेळ आली आहे." मी गप्प बसल्या आणि मग म्हणायला सुरुवात केली, की "रोहन, इतके सोपे नाही. आईची प्रकृती पाहिली आहे. ती दररोज थोडीशी मरत आहे. जर मी पळून गेले तर तिलाही मारले जाईल." तो म्हणाला, "जर तिने सांगितले तर तुमच्या आईलाही घेऊन ये. आम्ही सर्व सांभाळू." मी म्हणाले, की "हे शक्य झाले असते तर आम्ही आधीच सोडले असते." तो एकदा तिच्याशी बोलला. तो म्हणाला, "जर तो तुम्हाला हो म्हणत असेल, तर मी त्याच रात्री तुला घेण्यास तयार आहे." मी फोन ठेवला. दुसऱ्या रात्री आईजवळ बसले. ती शिवणकाम करत होती. मी हळू तिच्या हातातून कापड घेतले आणि म्हणाले, की "जर आईने दार उघडले आणि एक सन्मान तिथे माझी वाट पाहत असेल, तर मी जावे का?" तिने माझ्याकडे पाहिले आणि "काय म्हणायचे आहे?" असे सांगू लागले. मी म्हणाले, "रोहनला इथून मला काढून टाकायचे आहे." आई म्हणाली, "मुली, हे इतके सोपे नाही. तुझ्या बहिणींनाही त्यांना त्यांच्या डोळ्यातून जाताना पाहिले आहे." मी तिचा हात धरला आणि म्हणाले, की "आई, मी सोडले तर मी कधीही परत येऊ शकणार नाही. बाकीच्या 2 बहिणींप्रमाणे वडिलांनीही माझे लग्न केले तर काय होईल?" आई काही काळ शांत राहिली. मग असे म्हणू लागली, की "मी तुमच्या फायद्यासाठी सर्व काही सहन करू शकते. फक्त आनंदी राहा." मी म्हणाले, "तर मी निघून जावे ना?" ती म्हणाली, की "होय, जर आपण रोहनवर विश्वास ठेवू शकत असाल तर जा. आणि होय, शक्य असल्यास मला कसे तरी काढा." मी ताबडतोब रोहनला कॉल केला. मी कॉल रात्री 1 वाजता ओल्ड स्ट्रीट कोपऱ्यावर येण्यास सांगितले. रोहनचा आवाज काळजीपूर्ण होता. तो म्हणाला, "मी येईन आणि तुला घेऊन जाईन. तू फक्त तयार राहा." रात्री 1 वाजता जेव्हा सर्व स्थानिक झोपले होते, मी दाराच्या चौकटीतून शेवटच्या वेळी माझ्या घराकडे पाहत होते. माझ्या हातात सामानच सामान होते. मोबाईल होता, जो रोहनशी बोलायला होता.
सर्वत्र अंधार होता. बाबा खोलवर झोपले होते. दारातून बाहेर पडताना मी एकदा मागे वळून पाहिले आणि नंतर पुढे गेले. रोहन आधीच रस्त्याच्या कोपऱ्यावर उपस्थित होता. त्यालाही एक बहीण होती. मला पाहून रोहन ताबडतोब गाडीतून बाहेर पडला आणि दार उघडले आणि मला गाडीत बसवले. पहाटेच्या आधी आम्ही सुरक्षित ठिकाणी पोहोचलो. दुसऱ्या दिवशी लग्नासाठी तयार होते. पंडितजी, रोहनचे आई-वडील आणि त्याच्या बहिणीचे मंदिरात सोप्या पद्धतीने लग्न झाले होते. रोहनने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला, की "आता तू माझी जबाबदारी आहेस. माझा देखील आदर आहे." पहिल्यांदा मला असे वाटले, की जणू आयुष्य एक दरवाजा उघडले आहे. 2 दिवसानंतर जेव्हा थोडेसे आरामशीर काहीतरी घडले, मी रोहनला सांगितले, की मला माझ्या आईबद्दल जाणून घ्यायचे आहे. ती कशी असेल? रोहन तयार झाला आणि सांगू लागला, की "आम्ही फक्त उद्या जाऊ. पोलिसही आमच्याबरोबर असतील." दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पोलीस स्टेशनवर जवळ पोहोचलो. रोहनच्या वडिलांनी तिथे आधीच बोलले होते. जेव्हा आम्ही घराच्या जवळ पोहोचलो, तेव्हा सर्व काही सामान होते. भयानभूक मी माझ्या आईला वाचवण्यासाठी प्रार्थना केली. दार ठोठावले, तेव्हा उत्तर आले नाही. पोलिसांनी जोरदारपणे दार उघडले. सर्वत्र अंधार होता. माल विखुरलेला होता. सर्व काही अस्ताव्यस्त पडले होते. एक सार्जंट म्हणाला, "येथे कोणी आहे का?" पण प्रतिसाद मिळाला नाही. मग खोलीचा दरवाजा उघडला. आतून आई दुःखाच्या स्थितीत होती. एका कोपऱ्यात बसलेल्या हातावर जखमा होत्या आणि चेहऱ्यावरही जखमा होत्या. मी तिच्यापर्यंत पोहोचलो आणि म्हणायला सुरुवात केली, की "मी आई आलं आहे. आम्ही तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आलो आहोत." तिने हळू आपले डोळे उघडले आणि मोठ्या अडचणीने म्हणू लागली, "माझी मुली, दिया तू आलीस? मला माहीत आहे की तू नक्कीच येशील." रोहनने ताबडतोब पोलिसांना आपल्या वडिलांबद्दल सांगितले, की त्याने कुठेतरी लपवलेले असावे. ते कुठेतरी लपलेले असावेत. काही क्षणानंतर वडिलांना घराच्या अंगणातून अटक करण्यात आली. पोलिसांना पाहून तो ओरडला आणि म्हणाला, "ही माझी मुलगी घरापासून पळून गेली आहे. मी अडकलो आहे." हवालदारने हातात हातकडी टाकली आणि म्हणाले, की "आपण जे काही केले ते दिले जावे लागेल." आम्ही आईबरोबर रुग्णालयात पोहोचलो. ती खूप जखमी स्थितीत होती. डॉक्टरांनी सांगितले, की बऱ्याच दिवसानंतर तिला येथे आणले गेले आहे. शरीरात संसर्ग खूप पसरला आहे. मी तिच्याबरोबर सतत होते. तिने माझा हात धरला आणि असं म्हणायला सुरुवात केली, की "मी इथे नसल्यास घाबरू नका. फक्त रोहनसोबत आनंदी राहा. माझी मुलगी आता मुक्त आहे. तिच्यावर कोणतेही बंधन नाही." मी उत्तर दिले, "आई, तू लवकरच बरी होशील. मग आपण एकत्र राहू." रोहनही माझ्याबरोबर होता. तो आईसाठी औषधे आणायचा. तिची प्रत्येक प्रकारे काळजी घ्यायचा. पण वेळ संपली होती. तिचा काळ आला होता. नर्स आली आणि आपल्या आईला यापुढे नाही याची नोंदणी घेतली. आईचा चेहरा, जो आमच्या जखमांवरचा मलम होता, तो आता शांत होता. तिच्या चेहऱ्यावर कोणतेही दुःख नव्हते. तिचे डोळे बंद होते. कपाळाने काही ओझेपासून मुक्त असल्यासारखे आरामशीर होते. रोहनने मला पाठिंबा दर्शवला आणि असे म्हणू लागला, की "दिया, खूप शूर आहेस तू. त्यांनी तुला वाचवले." मी माझ्या आईला रडताना सांगितले, "आई, तू म्हणालीस, की तू नेहमीच माझ्याबरोबर राहशील. तू मला सोडून का गेलीस?" रोहनने स्वतःच अंत्यसंस्कार केले. त्या दिवशी मला समजले, एका दिवसात स्वातंत्र्य उपलब्ध होत नाही. ती किंमत मागते. कधी रक्ताची, कधी धैर्याची, कधी प्रियजनांच्या विरहाची. मी मुक्त होते, पण माझी आई गमावल्यानंतर मी माझ्या आईसाठी प्रार्थना करत होते, की माझ्या आईने स्वर्गात जागा मिळावी आणि तिचा आत्मा नेहमी शांत असावा. पुरेसा वेळ गेला होता. मी आणि रोहन त्यांचे जीवन हाताळण्याचा प्रयत्न करत होतो. दररोज आईची आठवण यायची. हे दुःख होते जे शब्दांमधून स्पष्ट होऊ शकत नव्हते. एक दिवस मी माझ्या स्वयंपाकघरात काम करत असताना रोहनने मला बोलवले आणि म्हणाला, "दिया, बाहेर ये. वकील आला आहे." तो म्हणाला, की "मी तुमच्या वडिलांचा संदेश आणला आहे. त्यांना तुम्हाला भेटायचे आहे." मला आश्चर्य वाटले. मी म्हणाले, "वडील तुरुंगात आहेत. आता काय म्हणायचे बाकी आहे?" वडील वकील म्हणाले, की त्यांना फक्त आपल्याला भेटण्याची इच्छा आणि दिलगिरी व्यक्त करण्याची इच्छा आहे. ते खूप आजारी आहेत. मी गप्प बसले. हृदयात गोंधळ होता. रोहनने हळुवारपणे सांगितले, की "हा निर्णय तुमचा आहे. तुम्हाला काय करायचे आहे ते तुम्ही ठरवा." 2 दिवसानंतर जेव्हा मी रोहनबरोबर तुरुंगात गेले, तेव्हा माझ्या मनात बरेच प्रश्न पडले. बऱ्याच तक्रारी आल्या. मला आत घेण्यात आले. खुर्चीवर बसले. एक कमकुवत, थरथरणारा माणूस थोड्या वेळाने आला. हे माझे वडील दामोदर नव्हते. तो फक्त हाडांचा सांगाडा बनला होता.
त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि ताबडतोब डोळे खाली केले. मग हात जोडून म्हणाला, "माझी मुलगी, तू परत आलीस. मला असे वाटते की तू येणार नाहीस." मी प्रतिसाद दिला नाही, फक्त त्यांच्याकडे पाहिले. त्यांचा आवाज खूप हळू होता, जणू काहीतरी आतून संपले आहे. ते म्हणू लागले, की "मी खूप वाईट पिता आहे. मी तुझ्या आईला मारले, मुली दूर घेतल्या. मला काहीही बोलू नकोस, फक्त दिलगीर आहे." मी म्हणाले, "जेव्हा बहिणींना चुकीच्या लोकांच्या स्वाधीन केले गेले, तेव्हा आईला तुरुंगात टाकले गेले. मग विचार केला, की आपण माफी मागावी." त्यांनी डोके खाली केले. "मी वेडा आहे," असे म्हणू लागले. वास्तविक मला ज्या मुलींची आवड होती, तिने मला नाकारले. म्हणून मी तिच्याशी व्यस्त होतो. पण लग्नाच्या 2 दिवस आधी तिने मला नाकारले. पण लग्नाच्या 2 दिवस आधी तिने मला सोडले आणि पळून गेली. आणि मग माझ्या कुटुंबाने जबरदस्तीने माझे लग्न लावून दिले. त्यानंतरच मी महिलांचा द्वेष करण्यास सुरुवात केली. तुमची आई द्वेषाचे लक्ष्य बनली. मुलींना पाप वाटू लागले. मी म्हणाले, "आम्ही तुमच्या मुली होतो. तुमच्या शरीराचा एक भाग होतो. आम्ही तुम्हाला शत्रू म्हणून पाहत होतो." ते असे म्हणू लागले, की "दररोज रात्री तुमची आई माझ्या स्वप्नात येते. असे म्हणतात, की दामोदर, तू माझा खुनी आहेस. मी तुला कधी सोडणार नाही." मुली, मी झोपू शकत नाही. दररोज रात्री मी तिला दररोज रात्री ती मला पकडते. माझ्या डोळ्यात अश्रू आले. ते म्हणाले, "फक्त मला माफ कर. मला समजेल की तुझी आईसुद्धा मला क्षमा करेल. मला माहीत आहे आता माझा मृत्यू खूप जवळ आला आहे. पण मला येथे तुरुंगात मरायचे नाही. मला माझ्या घरात मरायचे आहे. येथून मला बाहेर काढा." मी म्हणाले, "मी माझ्या आईकडून काहीही बोलू शकत नाही. पण मी स्वतः म्हणते, की आपण जे काही केले त्याची शिक्षा जगाने तुम्हाला दिली आहे. आता जे काही बाकी आहे तो वरचा देव देईल." मी उठले होते. त्यांच्याकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. मी म्हणाले, की "मी हे प्रकरण मागे घेईन. पण लक्षात ठेवा, की मी तुम्हाला न्यायापासून वाचवू शकते. परंतु ते काढून टाकू शकत नाही. कारण काही लोक शिक्षेने नव्हे, तर त्यांच्या दुःखामुळे मरण पावले पाहिजेत." चाचणी मागे घेण्यात आली. वडिलांना त्याच घरी पाठवण्यात आले, जिथून त्यांना अटक करण्यात आली होती. बाबा तिथे काही काळ राहिले. मी किंवा कोणत्याही इच्छुकांनी त्याला मदत केली नाही. तो एकाच घरात राहत होता. एक दिवस त्याने मला त्यांच्याकडे बोलवले आणि असे म्हणायला सुरुवात केली, की "दिया, माझी एक गोष्ट ऐकली पाहिजे. मला आरामशीर मरायचे आहे. पण मरण्यापूर्वी मला तुमच्या दोन्ही बहिणींकडे दिलगिरी व्यक्त करायची आहे. परी आणि सिया. त्यांना शोध." मला धक्का बसला, की ते दोघे जिवंत आहेत. ते दोघे कुठे आहेत? तो शांत झाला. नुकतीच एक स्लिप बाहेर काढली आणि मला एक पत्ता दिला. ते म्हणाले, की "हा एक पत्ता आहे. जा आणि शक्य असल्यास पहा. मलाही दिलगिरी आहे. जरी तो माझा चेहरा नसला तरी, पण मरण्यापूर्वी मला त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचे आहे. तर कदाचित मी विश्रांती घेईन." मी गावातून खूप दूर असलेल्या पत्त्यावर गेले. जुन्या कच्च्या मार्गावरून जाणाऱ्या तुटलेल्या दारासमोर आम्ही थांबलो. ते दार कुलूपबंद होते. जेव्हा आम्ही आजूबाजूच्या लोकांना विचारले, तेव्हा त्यांनी सांगितले, की 2 मुली इथे एक दासीसोबत राहतात. त्यांना तुरुंगात टाकले गेले. कोणीही येथे येत नाही. त्या इथे आहेत की नाही हे आता आम्हाला माहीत नाही. हे ऐकून आम्हाला आश्चर्य वाटले. आम्ही घराचे कुलूप तोडले. आत प्रवेश केल्यावर या छोट्या घरात थोडा वास आला. एक प्रकारची दुर्गंधी होती. कोणीतरी बोलत असल्याचा हळू आवाज देखील येत होता. जेव्हा आम्ही आत गेलो तेव्हा प्रकाश खूप कमी होता. पण ते दृश्यमान होते. दृश्याचे दृश्य माझ्या इंद्रियांना उडवले होते. कोपऱ्यात 2 खाटांची एक खोली होती. 2 कमकुवत शरीर पडून होती. ज्यांचे शरीर असहाय्य झाले होते. त्यांची हालचाल थांबली होती. जेव्हा मी हळू त्यांच्या जवळ गेले, तेव्हा मला दिसले, की त्या माझ्या दोन्ही बहिणी आहेत, सिया आणि परिस्थिती, ज्यांना मी बऱ्याच वर्षानंतर पाहत होते. मी त्यांना रडत जवळ घेतले. मी म्हणाले, की "हे सर्व कसे घडले? तुम्हाला इथे कसे आणले?" सिया हळुवारपणे म्हणाली, की "वडिलांनी आम्हाला अशा लोकांच्या स्वाधीन केले होते, जे स्त्रियांना फक्त वस्तू मानतात, मारहाण करतात, तुरुंगात ठेवतात, वापरतात. अखेरीस एक दिवस राहुल आणि अमितने आमच्यावर इतके अत्याचार केले, की आमचे पाय खराब झाले. आम्ही चालू शकत नाही. मग वडिलांनी आम्हाला इथे फेकून दिले आणि निघून गेले." मी माझे अश्रू पुसले आणि म्हणाले, की "आता काही होणार नाही. मी तुम्हाला वाचवण्यासाठी आले आहे." मी त्यांना सर्व काही सांगितले आणि ताबडतोब त्यांना रुग्णालयात दाखल केले. प प्रत्येक तिसऱ्या दिवशी त्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या आणि आम्ही आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी जे पाहिले ते सर्व काही सांगण्यात आले. त्यांच्यावर शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला होता.
डॉक्टरांनी सांगितले, की उपचार करणे शक्य आहे, परंतु त्यांना वेळ आणि भरपूर पैशांची आवश्यकता आहे. मी माझी सर्व मालमत्ता, कार्यशाळा आणि जमीन, वडिलांचे घर विकण्याचा निर्णय घेतला होता. वकिलाने हे देखील आश्चर्य केले, की आपल्याला माहीत आहे, की सर्व काही आपल्या वडिलांच्या नावावर आहे. मी म्हणालो, की होय, तीच व्यक्ती माझ्या बहिणीच्या स्थितीसाठी जबाबदार आहे. जर त्याने खरोखरच त्याच्या चुकांवर सहमती दर्शवली असेल, तर त्याची मालमत्ता आपल्या मुलींच्या भागामध्ये आली पाहिजे. मी माझ्या बहिणींचा उपचार करीन. मी त्यांच्याशी उपचार करण्यास सुरुवात केली. काही काळानंतर जेव्हा त्यांची प्रकृती चांगली होऊ लागली, तेव्हा त्यांचे शरीर अभिनय करण्यास सुरुवात केली. त्यांना थोडी शक्ती मिळू लागली. मी दररोज त्यांच्याबरोबर बसायचे, आईशी बोलायचे. एके दिवशी परिस्थिती असे म्हणू लागली, की "जर तू आम्हाला वाचवलं नाहीस, तर कदाचित आम्ही या अंधारात मरण पावलो असतो." आणि नंतर वेळ निघून गेला असता. एक दिवस दोघी पूर्णपणे बऱ्या झाल्या. पण आता वडिलांच्या मृत्यूची वेळ आली होती. शेवटच्या वेळी वडिलांचा मृत्यू झाला. त्यांनी डोळे मिटले. मित्रांनो, मला आशा आहे, की तुम्हाला आमची कहाणी आवडेल.